मंडळी, सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पूर्वजांना पाणी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीला शुभ फळे मिळतात। याशिवाय या दिवशी काही विशेष उपाय केल्यास माणसाच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो। आपल्या धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते। त्यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते। शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्त्व आणखी वाढते। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वतीची पूजा करून आणि उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळे मिळतात। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते। याशिवाय अमावस्येच्या दिवशी पूर्वजांनी पिंडदान आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते। याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदते। यावेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही तारीख सोमवारी येत आहे। अशा परिस्थितीत त्याला सोमवती अमावस्या म्हटले जाते। वैदिक दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येची तारीख ही 26 मे रोजी आहे। भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी खूप चांगली मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दान करणे अत्यंत फायदेशीर मानले आहे। धार्मिक मान्यतेनुसार दान केल्यामुळे तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। त्यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। पंचांगानुसार या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या सोमवार 26 मे रोजी दुपारी 12:12 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार 27 मे रोजी सकाळी 8:32 संपेल। पंचांगातील गणना दर्शवते की सोमवती अमावस्येचा योगायोग संपूर्ण वर्षात फक्त दोनदाच होणार आहे। 26 मे नंतर 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सोमवारी अमावस्या तिथीचा योगायोग होईल, ज्यामुळे सोमवती अमावस्या होईल। शास्त्रांचा नियम असा आहे की जर सोमवारी सूर्यास्तापूर्वी अमावस्येचा एक क्षणही असेल तर तो सोमवती अमावस्या मानला जातो। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते। शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पूर्वजांचा मुहूर्त दुपारी म्हणजेच मध्याह्न असतो। अशा परिस्थितीत सोमवती अमावस्येला पूर्वजांना प्रसन्न करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि पितृदोष दूर करणे या संबंधीचे उपाय आणि पूजा 26 तारखेला सोमवार दुपारी करता येईल। अमावस्येची वेळ मंगळवार 27 रोजी सकाळी 8:32 आहे। यामुळे या दिवशी भौमवती अमावस्येचा एक विशेष योगायोग देखील तयार होत आहे। अशा परिस्थितीत शास्त्रानुसार 27 तारखेला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाईल। मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जा आणि विधीनुसार त्यांची पूजा करावी। तसेच शिवलिंग आणि देवी पार्वतीच्या मूर्तीवर 7 किंवा 11 वेळा विषम संख्येने कच्चा धागा गुंडाळा। असे केल्याने व्यक्तीचे वैवाहिक जीवन आनंदी राहते। या दिवशी पुरुषांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासोबतच पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करावी। मंडळी, या दिवशी उत्तर भारतातील स्त्रिया हे वटसावित्रीचं व्रत करतात, तर महाराष्ट्रातील स्त्रिया ही पौर्णिमे दिवशी व्रत करतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा। तसेच शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध आणि तूप यांचा अभिषेक करा। या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करत राहा। यासोबतच भगवान शिवाला खीर किंवा पांढरी मिठाई अर्पण करा। असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपली कृपा ठेवतात। मंडळी, सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृतर्पण, श्राद्ध आणि दान करतात। तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आणि गायीची सेवा करणे देखील शुभ फळे मिळवू शकते। यासोबतच सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृचालिसा वाचू शकता, त्यामुळे पूर्वजांचा राग दूर होईल। सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करा। जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता। तसेच या दिवशी गरिबांना जेवण द्या आणि तुमच्या क्षमतेनुसार दान करा। असे केल्याने महादेव प्रसन्न होतात। या दिवशी तुम्ही पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, पैसे आणि कपडे दान करू शकता। यासोबतच महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदूळ, दही, साखर, खीर, पांढरी मिठाई आणि पांढरे कपडे इत्यादी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता।
यामुळे कुंडलीत असलेल्या चंद्रदोषापासूनही आराम मिळतो। मंडळी, सोमवती अमावस्येच्या दिवशी कुटुंबात धनसंपत्ती वाढवण्यासाठी शिवलिंगावर 2 मूठ तांदूळ अर्पण करावे। यासोबतच तुमच्या घरातील सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करावी। तुमच्या आरोग्यासाठी दुधात थोडे गंगाजल टाकून शिवलिंगावर अर्पण करावे। तुमच्या जीवनसाथीच्या प्रगतीसाठी घराच्या मंदिरात किंवा ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा। पण लक्षात ठेवा की कापसाऐवजी लाल रंगाच्या धाग्याची वात वापरावी लागेल। तसेच शक्य असल्यास दिव्यामध्ये 1 किंवा 2 कुंकू लावावे। जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या तारेने बनवलेल्या नागांची पूजा करून शिवलिंगाला अर्पण करा। मंडळी, हे उपाय जितके सोपे आहेत तितकेच प्रभावी देखील आहेत। या उपायाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती राहील। घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। घरामध्ये माता पार्वती आणि शिव यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील।